लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 6 जून 2026 आणि लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट बघत होत्या, आज अखेर तो निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि या महत्त्वपूर्ण निर्णयासोबतच तुमच्या बँक खात्यामध्ये आता थेट 6,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत आणि लाडक्या बहिणीचा आनंद जो आहे तो दुप्पट होणार आहे, कारण निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण झालेला आहे. चला तर जाणून घेऊया नेमका हा निर्णय कोणता झालेला आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर नेमकं कोणती आलेली आहे. त्यामुळे चॅनल नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा पद्धतीची नवीन अपडेट आपण दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणींना पैसे पडत नव्हते. जून आणि मे महिन्याचे पैसे देखील भरपूर लाडक्या बहिणींना पडले नव्हते, परंतु आता तसं नाही होणार. आता जून आणि जुलै या 2 महिन्याचे पैसेसुद्धा मंजूर झालेले आहेत आणि आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणी मे महिन्याचे पैसे ज्यांना पडले नाहीत तर त्यांच्यासाठी देखील खुशखबर आलेली आहे. तर अशा सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जे आहे ते आज वितरित होण्याची सुरुवात होणार आहे. परंतु जिल्ह्यांच्या यादीनुसार 17 जिल्ह्यांची नवीन यादी आलेली आहे मित्रांनो, आणि या 17 जिल्ह्यांच्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि महिलांसाठी ही जी मोठी खुशखबर ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, ही माहिती प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि सोबतच हा पैसे आता मागचे पैसे पडले नसतील तर काय करायचं, कशा पद्धतीने पैसे पुन्हा एकदा चालू करायचे, तर त्याच्याविषयी देखील आपण व्हिडिओच्यामध्ये माहिती देणार आहोत. लक्षपूर्वक बघा. तर हे बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपये महिन्याला डेबिटद्वारे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले जात असतात. परंतु काही दिवसापासून 1,500 तर आले नाहीतच, परंतु 2 महिन्याचे 3,000 रुपयेसुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यावर आले नव्हते. मग या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे आज पैसे वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण की मीटिंग जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि या मीटिंगच्या अंतर्गत अतिशय मोठा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे आज एकूण 17 जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण यादीनुसार करण्याचा हा निर्णय जो आहे तो असणार आहे. आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्याचे 3,000 रुपये थेट DBTद्वारेच आता पाठवले जाणार आहेत. जेवढे थकीत पैसे होते ते पैसे तर तुम्हाला भेटणार, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे 17 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, तर या 17 जिल्ह्यामध्येच तुमच्या बँक खात्यामध्ये 17 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर आता आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये समाविष्ट आहे का ते जाणून घेऊया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात त्याच्याविषयी तुम्ही लगेच कमेंट करून सांगायचं आहे, कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये आपण पैसे पाठवायचे की नाही त्यावरून आपण डिसाईड करू शकतो. तर हे बघा, महाराष्ट्रातील महिला जेवढ्या आता कोण पात्र असणार आहे, तर महाराष्ट्रातील तुम्ही महिला असायलाच पाहिजेत. तुमचं वय 21 ते 65 वर्ष असायलाच पाहिजे आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असायला पाहिजे आणि सरकारी नोकरी तुम्हाला नसली पाहिजे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये असतील किंवा 3,000 रुपये असतील तर ते तुम्हाला आता या ठिकाणी भेटून जाणार आहेत. चला तर आता बघूया वितरणाचं वेळापत्रक कशा पद्धतीने आलेलं आहे. तर हे बघा, वितरणाचं वेळापत्रक आलेलं आहे. 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. करोडो रुपयांची वाटप आता सुरुवात होणार आहे. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस विशेष कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि या विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे, तर याच घोषणेच्या अंतर्गत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जी आहे ती पाठवली जाणार आहे, कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. सोबतच लाडक्या बहिणीसाठी मोफत गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत ते देखील भेटू शकते, कारण की आर्थिक हप्ते 2 हप्ते तर भेटणार आहेतच आणि लाडक्या बहिणींना सध्या गॅसची अतिशय तातडीने गरज पडलेली आहे. या कारणास्तव आता तुम्हाला या ठिकाणी गॅसचं वितरण देखील होणार आहे, हप्ता वितरण होणार आहे. त्यामुळे KYC करणं तुम्हाला आता अनिवार्य ठरलेलं आहे. KYC केली नसेल तर KYC करून घ्या, कारण की आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणी KYC केलेली आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना 18,000 रुपयांची वार्षिक मदत आतापर्यंत झालेली आहे किंवा त्यापेक्षाही जास्त अधिक मदत लाडक्या बहिणींना झालेली आहे आणि थेट बँक खात्यामध्ये जी रक्कम जी आहे ती पाठवली जात असते. आता मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट बैठक जी पार पडलेली आहे, तर या बैठकीमध्ये जे 17 जिल्हे सांगितलेले आहेत, तर त्या जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोत. सोबतच काही बँकांची यादी देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. तर ती बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी असे मिळून 2 याद्या आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता
विशेष घोषणा मुख्यमंत्र्यांनी जी केलेली आहे ती म्हणजे काय, मोठे आदेशाने दिलेले आहेत. लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी यादी मी जाहीर करत आहे आणि या जी यादी जी जाहीर केलेली आहे तर आता अंदाजित याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. नवीन लाभार्थी यादी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर बघू शकता, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये आता पाठविण्यात येणार आहेत. 17 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे आणि या 17 जिल्ह्यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीला 3,000 रुपये या ठिकाणी पाठविले जाणार आहेत. कारण आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप. चला तर जाणून घेऊया आता 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने वितरण होणार आहे त्याच्याविषयीचे डिटेल अपडेट्स. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहिणींची प्रतीक्षा आज अखेर या ठिकाणी संपलेली आहे आणि प्रतीक्षा संपली म्हणजे काय, तर पैसे वितरणाची अतिशय वेगवान पद्धतीने सुरुवात या ठिकाणी होणार आहे. आता बघू शकता तुम्ही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः DBTचं बटन दाबून पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी करणार आहे. तुम्ही बघू शकता, लाडक्या बहिणीसोबत एकनाथ शिंदे साहेबांनी संवाद साधला तेव्हा भरपूर महिलांनी त्यांना विचारलं होतं, साहेब पैसे का येत नाहीत, कशामुळे येत नाहीत, तर त्याच्यापुढे त्यांनी कारणं देखील सांगितलेलं आहे, जे की कारणं आपण आता पुढे बघूयाच. तर बघू शकता मित्रांनो, पैसे न येण्याची किंवा पैसे उशीर होण्याची 7 कारणे आणि त्यावर उपाय आपण तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे हा पार्ट लक्षपूर्वक बघा, व्हिडिओचा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईजसुद्धा आहे. तर बघा, आता उशीर होण्याचं कारण म्हणजे काय, तर हे बघा, तुमचा अर्ज जो आहे तो अर्जाची पडताळणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा, हो मित्रांनो, पुन्हा एकदा पडताळणी सुरू झालेली आहे. त्यामुळे तुमचं NPCI लिंक आहे का ते देखील इथे भरपूर वेळेस चेक करत आहेत. NPCI लिंक असेल म्हणजे आधारला बँक लिंक असेल तर मोठ्या प्रमाणात लाभार्थी संख्या असल्यामुळे देखील भरपूर दिवसापासून उशीर या ठिकाणी होत आहे. तांत्रिक अडचणही येत असतात मित्रांनो. DBT पोर्टल जरी असेल तरी त्या पोर्टलमध्ये कधी काही ग्लिच येतो किंवा काही व्हायरस येतो, अँटीव्हायरस येतो, तर त्या गोष्टीमुळे थोडंफार उशीर तर होत असतोच. आणि नवीन याद्या आणि मंजुरी जी आहे ती प्रक्रिया अतिशय वेगाने आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नवीन याद्यांच्या अनुसार आता पैशांचं वितरण होणार आहे. ती यादी आपण पुढे तुम्हाला देणार आहोतच. 17 जिल्ह्यांची जी परमनंट यादी आहे ती. आता मोबाईल नंबर लिंक नसेल तुमचा तर ते देखील एकदा करून घ्या. चुकीचा असल्यास SMS DBTला अपडेट मिळत नाही. आता कागदपत्रांमध्ये चूक असेल तरी देखील पैसे उशीर होतो. परंतु आता तुम्ही काळजी करायची नाही, धीर धरा. पूर्ण झाल्यावर पैसे वितरित होणारच आहेत. तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करा, नसल्यास बँकेत जाऊन तपासून घ्या. आता तुमची वेळ येणार आहे आणि सरकार टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण जे आहे ते करत आहे. काही दिवसांनी पुन्हा स्टेटस तपासा, तुमच्या यादीमध्ये नाव असेल. आता बघूया आपण आज वाटप होणाऱ्या जून महिन्याचे पैसे किंवा मे आणि जून या 2 महिन्याची निधी आज नेमकं कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार आहे तर ते जाणून घेऊया. तर बघा, मे आणि जून या 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून आता वाटप जे आहे ते सुरुवात झालेली आहे या ठिकाणी. आता बघू शकता तुम्ही, सर्वात अगोदर बँकांची यादी आपण तुम्हाला देऊया. बँकांची यादी झाली की लगेच आपण तुम्हाला जिल्ह्यांची यादी देऊया आणि शेवटी एक अतिशय छान असं सरप्राईज तुमच्यासाठी आहेच. तर बघा, बँकांच्या कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे वितरित होणार आहेत तर यामध्ये असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक. तर या गव्हर्नमेंट सेक्टरच्या ज्या बँका आहेत तर या गव्हर्नमेंट सेक्टरच्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण होणार आहे. याच्यानंतर असणार आहे IDFC फर्स्ट बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि त्याच्यानंतर असणार आहे तिसरी यादी म्हणजे IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स, एअरटेल पेमेंट्स बँक. तर तिसऱ्या यादीमध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. आता आपण जाणून घेऊया 17 जिल्हे नेमकं कोणते आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरित होणार आहेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये नाव नसेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे वितरित होणार ते देखील आपण पाहूयाच. आता बघा, पुणे या ठिकाणी पैशांचं वितरण सुरुवात होणार आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अहिल्यानगर, ठाणे, मुंबई उपनगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, जळगाव, अकोला, अमरावती, लातूर, धुळे आणि नांदेड. तर या 17 जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज या ठिकाणी पैसे जे थेट पाठविले जाणार आहेत. तुमच्यासाठी महत्त्वाची गुड न्यूज आलेलीच आहे. लाडक्या बहिणी हा मोठा दिलासा भेटलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना जिंकल्याचं नाव यामध्ये नाही तर अशा लाडक्या बहिणींना आज पहिली यादी, उद्या दुसरी आणि परवा दिवशी तिसरी. तर अशा पद्धतीने या 3 याद्या आहेत मित्रांनो. पहिल्या यादीमध्ये समावेश असणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जी की पहिली यादी आहे मित्रांनो. याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असणार आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. तर तिसऱ्या दिवशी कुठे असणार आहे पैशांचं वितरण तर अमरावती असेल, अकोला, वाशिम, यवतमाळ,
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे बघा पहिली यादी 17 जिल्ह्यांची, त्याच्यानंतर या 3 याद्या आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने यादीनुसार आता पैशांचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की जी 17 जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती तर तुम्हाला दिलेलीच आहे. आता वितरणाची माहिती तुम्हाला अपडेट देतो. कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप वितरण जे आहे ते होत असते त्याच्याविषयी शॉर्टमध्ये माहिती आपण जाणून घेऊया. जेणेकरून आपले पैसे कुठपर्यंत आले आहे ते तुम्हाला समजून जाईल. तर बघा पहिलं असतं मुख्यमंत्री डी-बी-टीचे बटन दाबतात. त्याच्यानंतर प्रक्रिया जी आहे ती अतिशय वेगाने सुरू होत असते. त्याच्यानंतर बँकेमध्ये पैसे पाठवले जात असतात आणि त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये यशस्वीरित्या पैसे जमा होत असतात. तर अशा या पद्धतीने मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. आणि आता कुठपर्यंत प्रोसेस आलेली आहे तर प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे. डी-बी-टीचं बटन तर दाबलेलं आहेच, परंतु प्रक्रिया सुरू होऊन तुमच्या जवळपास बँकेच्या आसपास पैसे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि नवीन लाभार्थी यादीनुसारच आता पैसे वितरित होणार आहेत. त्यामुळे 17 जिल्ह्यांची आपण यादी तुम्हाला तर दिलेली आहे मित्रांनो. आता सर तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट, ज्या गिफ्टची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तर ती असणार आहे लाडक्या बहिणींना गॅस टाकी, जी की अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत भेटणार आहे. आणि 30 प्रकारचा भांडी संच जो की बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर त्यासाठी अर्ज करायचा आहे. बांधकाम कामगार योजनेमध्ये गॅस टाकी पाहिजे असेल तर अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करायचा आहे. आणि सौर ऊर्जेवर चुलीवरील मित्रांनो अजूनपर्यंत अर्ज चालू झालेले नाहीत, परंतु जसे अर्ज चालू होतील तशी अपडेट आपण आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर देत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक लगेच करायचं आहे. तर बघा आता हे तर तुम्हाला गिफ्ट झालंच, परंतु पुढचं जबरदस्त गिफ्ट म्हणजे वाढीव हप्त्यामध्ये वाढ केली जाऊ शकते का, हा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींना पडलेला होता. आणि आज या क्षणाला त्याच्याविषयी आपण अपडेट तुम्हाला देऊ इच्छितो. हे बघा 1,500 रुपयाप्रमाणे आतापर्यंत पैसे वाटप केले गेलेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आहेत 2100 रुपये होण्याची, तर त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लास्ट टाईमच सांगितलं होतं आम्ही 2100 सुद्धा करणार आहोत. फक्त आमची योजना एकदा सुटेबल आणि व्यवस्थित चालू होऊ द्या. सर्व जेवढ्या फक्त पात्र लाभार्थी महिला आहेत तर अशाच लाभार्थी महिलांना आम्ही 2100 रुपये करणार असं देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्यामुळे आता हप्ता वाढ होऊ शकते का, तर हो मित्रांनो हप्ता वाढ तर होऊ शकते. कारण की महागाई जी आहे ती अतिशय वाढलेली आहे. सरकारचा सकारात्मक विचार आहे आणि लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये देखील थोडीफार वाढ जी आहे ती झालेली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात तरतूद देखील आता ही लवकरच होऊ शकते. आणि त्यामुळे तुम्हाला 1500च्या ऐवजी 2100 रुपये भेटणार आहेत. आणि KYC पोर्टल जे आहे ते पुन्हा एकदा अपात्र लाडक्या बहिणी पुन्हा एकदा पात्र होणार आहेत. कारण की KYC पोर्टल जे आहे ते पुन्हा एकदा चालू झालेलं आहे किंवा चालू होऊ शकतं मित्रांनो. कारण की भरपूर लाडक्या बहिणी KYC करण्यासंदर्भात राहिल्या होत्या. त्यामुळे कोणी KYC केली नसेल तर KYC लवकर KYC करा. आणि मे आणि जून महिन्याचे 2 महिन्याचा निधी 3000 रुपये तुमच्या बँकेत जमा करून घ्या असं आपण तुम्हाला सांगितलेलं आहेच मित्रांनो. तर बघा मित्रांनो अपडेट आपण अतिशय महत्त्वपूर्ण दिलेले आहेत. आज 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आले की नाही ते कमेंट मध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील तुम्ही सांगू शकता. समजा आमचा बीड जिल्हा आहे किंवा दुसरा अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, असं कोणता जिल्हा असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येतील, त्याच्याविषयी कसे काय अपडेट येतील, तर ते अपडेट आपण पुढे तुम्हाला येणाऱ्या भविष्यात देणारच आहोत. त्यामुळे नवीन असाल चॅनल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत पुन्हा तशा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.